नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आपण सोलापूरच्या जवळपास असलेलं कृषी पर्यटन म्हणजे सगळ्यात फेमस असलेलं आणि आता सध्या सगळीकडे सीझन चालू आहे, तुम्हाला थंबनेल बघून तरी कळलंच असेल, हो ना। तर आता तुम्हाला माझ्या मागं पण दिसू शकते इथे आय लव्ह अभिषेक मळा, म्हणजे इथे आम्ही हुरडा पार्टी करण्यासाठी आलोय, हुरडा खाण्यासाठी आलोय। आणि इथे काहीतरी पर पर्सनच्या हिशोबाने ज्याला शेती वगैरे नसतो तो त्यांना अशा ठिकाणी येऊन त्यांनी हुरडाची पार्ट्याचा अनुभव घेऊ शकतो। तुम्ही सोलापुरात आलात तर मित्रांनो या ठिकाणी नक्की एकदा व्हिजिट द्या आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी सगळं एक्सप्लेन करून सांगणार आहे। तर आपल्याला तिकीट किती असणार आहे, सोलापूर सिटीपासून हे किती लांब आहे आणि इथं आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटीज मिळणार आहे ती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये सांगण्यात येणार आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करत असेल, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलला आत्ता अजून साईडला जो बेल आयकॉन असतो ना तो बेल आयकॉन सेट ऑन करा। आणि आता आपल्याला मला जास्त उत्सुकता लागलेला आहे की या एकदम जास्त मला, कारण मी पण फर्स्ट टाइम आलेला आहे, तर आपल्याला मलाही जास्त इथून काय काय भेटणार आहे काय काय नाही सगळं मला उत्सुकता लागलेलं आहे पहिली बार, कारण असं मित्रांच्या इथं ठिकाणी गेलेलं आहे मी, पण असे मळामध्ये कधी पहिले फर्स्ट टाइम आहे माझा। तर मी पण माझे एक्सपिरियन्स पण सांगत राहील आणि तुम्हाला सगळे डिटेल्स माझ्या थ्रू तुम्हाला भेटत जाईल। तर मित्रांनो चला, तर आता आपण जाऊयात। आधी सगळ्यात आधी याच्या तिकीट किती आहे ते बघून घेऊया, तुम्हाला तिकीटमध्ये काय काय येणार आहे काय काय नाही कसं असणार आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात सांगतच जाणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, पार्किंगसाठी आपल्याला फोर व्हीलरसाठी या साईडला पार्किंग दिलेलं आहे, टू व्हीलरला त्या साईडला दिलेलं आहे, इकडेच फोर व्हीलरची पार्किंग आहे। पार्किंगची काही टेन्शन नाही आहे, म्हणजे काही टेन्शन नाही आहे। मी मस्त थोडंसं मराठी बोलतोय, सॉरी हिंदी बोलतोय। आणि हे सगळं त्यांचं सगळं इथं या पद्धतीचं सेटअप करण्यात आलेलं। आपल्याला अजून आतल्या साईडलाही जायचं आहे, हे तुम्हाला दाखवतो फक्त इथून। इथे एकदा बुकिंग इथे होतं पण आता इथं बंद करून आतल्या साईडला केलेलं आहे। हे आपलं स्वागत करण्यासाठी आय लव्ह अभिषेक मळा बघू शकता। ॲक्टिव्हिटीज सध्या चालू झालेला आहे, तर मी अजून उशीर झालेला आहे मला, तर आता हळूहळू आपण इथूनच जाऊयात। तर सगळ्या गोष्टी इथं करण्यात आलेल्या आहेत ती आत ॲक्टिव्हिटी तुम्हाला ऐकू येत असेल, आत ॲक्टिव्हिटी चालू झाले, सॉन्ग करू लागले ते, ठीक आहे। चला, तर आता आपण आधी तिकीट काढायला जाणार आहोत आपण। तर पर पर्सनचं किती आहे तिकीट ते आम्हाला सांगेलच। बैठकीसाठी चालू आहे सगळे, ऑर्केस्ट्रा चालू आहे, ऑर्केस्ट्रा। मुझे बंधन में एक ऐसा रिश्ते है, ये ऑर्केस्ट्रा चालू आहे इथे आपल्याला, बेगाने होकर भी इथे ऑर्केस्ट्रा आपल्याला, ऑर्केस्ट्रासाठी बसू शकतो आपण इथे। मैं जे जुन्या पद्धतीचे पलंग आहेत ना मित्रांनो, इथं जुन्या पद्धतीचे पलंग बसू शकतो आपण। तर मित्रांनो, आत्ताच आम्ही घेतलेलं आहे तिकीट बुक करून। तर तिकीटचं प्राइस आहे पर पर्सन 760 रुपये। तर मी तुम्हाला मेन्शन तर करेलच, इथं साईडला पण तुम्हाला स्क्रीनला दिसेलच, 760 रुपये एका पर्सनला। आता आम्ही 2 जण आहेत, तर 2 जणांचे 1520 रुपये दिलेले। तर आता इथून आपल्याला नाश्ता, फूड हे सगळे तुम्हाला एक्सप्लेन करतच जाईल। तर आता आम्ही पहिल्यांदा मी करणार आहे नाश्ता, बघू चला। तर आता नाश्त्याला काय काय ठेवलेलं आहे या पिलो, चला इडली आणि सांबार चटणी द्या ना। तर आता आम्हाला इडली साऊथ इंडियन नाश्ता देण्यात येत आहे। तर आता मी थोडंसं नाश्ता वगैरे करून घेतोय, द्या ना। तर आता इडली घेतलेला आहे, आता इडली चटणी सांबार। आता ह्याची टेस्ट कशी आहे बघणार आहे मी, टेस्ट कसे देणार आहेत कसं आहे। साऊथ इंडियन आहे पण प्रत्येक दिवसाला वेगवेगळे चेंजेस असतो। आज आपल्याला भेटलं इडली सांबार आणि काही पोहे पण असतो, असं चेंजेस असतो नाश्त्याला। चटणी पण देऊ, वा, तर चटणी छान आहे। आता सांबार टेस्ट करतो।
इडली लुसलुशीत आहे. लुसलुसीत इडली पण आहे आणि टेस्टला पण मस्त आहे. टेस्टमध्ये काय कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे, कारण पैसे जसं ठेवलं तसं देत आहेत. अजून खूप काय आपल्याला बघायचं आहे. हे एक झालं. नाही तर आता हे झाल्यानंतर फ्रूट एकदम चटणी इथले त्यांचे शेतातले फ्रेश फ्रूट ते ठेवण्यात आलेले आहेत, तर ते आपण खाणार आहोत. आधी हे खायचं बसायचं. आणि हे टायमिंग बघा मित्रांनो, 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही इथं पूर्ण फुल डे राहू शकता. वन डे पिकनिकसाठी खूप सुंदर आहे. फॅमिलीसाठी छोटं आपलं घेऊन येण्याचं मित्रमंडळीसोबत पण तुम्ही येऊ शकता. आणि प्रत्येक गोष्ट अनलिमिटेड असणार आहे मित्रांनो. तुम्हाला कुठलीही लिमिट नाही आहे. चेअर का कुठलीही गोष्ट कितीही खाऊ शकता तुम्ही. कोणतरी मोठा माणूस बसला आता आहे ना थोडेसे ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दाखवतो इथे कशी आहे, काय काय आहे ती ऍक्टिव्हिटीज. लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज आहेत, थोडंसं बसण्यासाठी, फोटो शूट करण्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज आहेत, आणि फोटोशूट करण्यासाठी काही थोडंसं जुन्या पद्धतीचे गाडी, सायकल ह्या सगळ्यात. आता थोडंसं फोटोशूट वगैरे करूया. त्यानंतर मग आपण थोडंसं फ्रूट खाऊयात. फ्रूट खाल्ल्यानंतर थोडंसं चिल मारून घेऊयात. आज पूर्ण अख्खा दिवस तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे इथं. फक्त असं एकदम मस्त आहे इथे. आता इथे आहे ते फोटोशूट करण्यासाठी. तर आता आम्ही थोडंसं फोटोशूट करून घेतो. मी दाखवतो मला. हे जुनं आपलं शेतीचं असते बा, अशा पद्धतीने दोऱ्याचे जो पलंग म्हणतात त्याला काय बाज असं म्हणतात म्हणे. येत सगळं इथे सगळीकडे त्याच पद्धतीचं बैठक आहेत. आपल्याला खुर्ची साईड तर आहेत. आणि हे असे इथं हार्ट आहे, क्रॉस हार्ट, सरळ हार्ट, इथं आपले जुने सायकली आणि हे सगळे असं बसू शकतं. असं जर आता ये इकडं अशी सायकल अशी. अरे लॉक आहे. हा, आमच्या पप्पाकडे असायचं हे पहिलं स्कूटर. हे तुटलं की आमचे पप्पा आम्ही कुठं लहानपणी उगी पळवणारी असे स्कूटर. जे आहेत तसंच बनवलं त्यांनी. हा, तू पडशील ना. ते आपण म्हणतो ना टाकाऊ पासून टिकाऊ, ते केलंय. पडशील. ते झालं. हे डबल किती जण बसू शकते बघ इथं. हे एमएटी पण याला किक नाही, काय नाही, उगे आपलं असंच अभिषेक माळा. हा, आणि हे सायकल, जुन्या आठवणी, लहानपणीच्या आठवणी. सायकल घेऊन फिरणार आहे. ए कसं पळा चिकट पायडल नाही मारू शकत वाटतं. उगी फक्त फोटोशूट साठी. हा, फक्त फोटोशूट साठी मित्रांनो. फक्त असे फोटोशूट करायचे आपण, झालं. बाकी काय नाही. ह्याला नाही काय चालू शकत आता. तरी पण आता खूप काही याला मेंटेनन्स करायची गरज आहे की नाही. हा, ये हार्ट असंच ना. असं हे हार्ट असे छोटे. आता इथे फोटोशूट सेक्शन आहे. आता तिकडे पुढे ऍक्टिव्हिटीज आहेत, तिकडे पण जाऊयात आपण. हा, ट्रॅक्टर राईड आहे आणि अजून बैलगाडा राईड आहे. हे दोन्ही राईड आहेत, ते पण आपण राईड घेऊयात आता. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या इथं सगळ्या लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज खेळण्यासाठी खेळ आहेत. इकडे झोका खेळू शकता, इथं स्लायडर आहे, आणि त्या साईड जम्पिंग आहे. हे सगळे असे छोट्या मुलांसाठी तुम्ही बघू शकता. छोटे मुलं सगळे खेळू लागलेत, जम्पिंग करू लागलेत. हे असे इथे छोट्या मुलांचं टाइमपास करण्यासाठी ह्या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ऍक्टिव्हिटीज हे लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज दाखवलं तुम्हाला. तर आता आपण थोडीशी फ्रूट खाणार आहे. फ्रेश फ्रूट आहे. तर आता फ्रूट खाऊया आणि परत जाऊया ते मोठ्या लोकांसाठी ऍक्टिव्हिटीज कशा आहेत ते दाखवणार आहे. मग त्यानंतर परत आपण बसूयात हुरडा खाण्यासाठी. ठीक आहे. तर आता घेऊयात फ्रूटच्या नंतर बघू. फ्रूट खाऊयात आता. आधी आपण फ्रूट खाऊयात. फ्रूट द्या.
ते सगळं फ्रेश फ्रेश फूड आहेत. कलिंगड, टरबूज आणि आपल्याला फ्रूट घेऊयात. फ्रूट खाऊ आणि मग उन्हात पुढचं. तर मित्रांनो, आपण आता जस्ट फ्रूट घेतलेला आहे. इथले त्यांच्या शेतातले फ्रूट फ्रेश फ्रूट आहेत. आता आपल्याला दिलेले फ्रूटमध्ये पेरू आहे आणि हे टरबूज म्हणतात ते, आणि कलिंगड, आणि त्यासोबत आपल्याला चाट मसाला सेट दिलेले आहेत लावून खाण्यासाठी. तर ठीक आहे, तर खाऊयात. एकदम फ्रेश फूड आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आता झालेलं आहे फ्रूट खाऊन. तर फ्रूट खाऊन झालेलं. आता दुसरं ते भट्टी पेटवलं. आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता ते भट्टी पेटवल्या. तर आता पहिला आम्ही हुरडा खाऊन घेतोय. हुरडा खाऊन झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो ॲक्टिव्हिटीज. फिरूया, पूर्ण माळा फिरूया मग. ठीक आहे, हुरडा खाऊन झाल्यानंतर सगळं पूर्ण हुरडा खाल्ल्यानंतर माळा पूर्ण फिरून घेतल्यानंतर मग आपल्याला भूक लागेल, थोडं खाल्लेलं जिरेल, मग जेवायला बसूया आपण. ठीक आहे, इथे सगळं हुरडा करू लागल्या, ती साफसफाई चालू आहे. पुढं हे आता आपल्याला हे सगळं, याला काय म्हणते, चार मळ काय पंचमळ म्हणतात काय असं, पंचकाळ असतो. त्याच्यात सगळे तुम्हाला दिलेले आहेत. इकडे गोळ खोबऱ्याचं मिक्स आहे, इकडे मसाला शेंगा आहे, इथं सोलापूरची फेमस शेंगा चटणी आहे, आणि इकडे तिळची चटणी आहे. अशी आता आपण काय झालं सर, आता आपण नाही, आता असं आपण भरून घेऊया. हे सगळे आता चटणी लावून घ्या. आणि तिकडे बघा त्या साईडला चालू आहे हुरडाचे. तिथं हुरडा बनल्यानंतर आपल्याला देणार आहेत ते हुरडा. आपल्याला आत्ता सगळं हुरडा आलेला आहे. गरम गरम हुरडा आहे, बघू शकता तुम्ही, आणि एकदम कवळं कवळं हुरडा आहे. तर आता आपण खाऊयात हुरडा. तर हुरडाची टेस्ट पण तुम्हाला सांगतो, एकदम हुरडा टेस्ट तर काय विषय नाही आहे. तर पूर्ण गावठी पद्धतीनं आपल्याकडे इथं सगळं भेटून जातं. तर तुम्हाला रिकमेंड करतो की मित्रांनो, इथं एकदा आयुष्य भेट द्या. आता आम्ही खायचं स्वाद घेतो आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लगेचच. ठीक आहे, चल. हे आहे गरम गरम आहे, गरम हुरडा आहे. होय, आपल्या इथं काही लोक पण भेटू लागले, ती युट्यूबर आहेत ती. आणि एक जण भेटला माझ्या ह्या हेअरस्टाईल मुळे भेटलेले त्याने इंस्टाग्राम वर बघितलेत मला. तर आता मी मला एकच नंबर, गरम गरम आणि एकदम कवळं. आजोबा शॉक व्हायला लागले ते. हे होणार आहेत आपले इथले. दोघं होणार आहेत, सगळे इथे वाचलेले, पूर्ण फॅमिली मालकीन. मित्रांनो, आत्ताचा हुरडा खाऊन झालेला आहे माझा. अप्रतिम हुरडा होता, खूपच पोट असा पॅक झाला हुरडाचा. खूप खूप इतकं देत होतो ना, भरपूर, काही लिमिटेशन नव्हता, काही नव्हता, भरपूर खायला, अनलिमिटेड होता. तर भरपूर खाल्लेला, तर कधी न मिळण्यासारखं खाल्लोय आम्ही. तर आता जेवणाचं वांदे झालेले, ती जेवायचं आता 3 वाजता चालू होईल, ते 5:30 पर्यंत असणार आहे टायमिंग. तर अजून पण मी आता इतकं पॅक झालं ना, तर आता हुरडा खाल्लं फक्त. आता जेवण जाईल का नाही माहित नाही, तरी पण आपण थोडं खाऊया. आपण 750 रुपये दिलेले आहेत नाही का. तर त्यामुळे आपण जेवण पण करूया, पान पण घेऊया. फक्त एकच स्किप करूया, ते जे म्हणजे लास्ट 5:30 पावणे 6 वाजता चायचा असतो, चाय तिथे तेव्हा ते स्किप करूया आपण. ठीक आहे, चला. तर आता थोडंसं रिलॅक्स करूया निवांत, आणि रिलॅक्स करून थोडंसं तुम्हाला आपल्या मोठ्या लोकांसाठी, ॲडल्टसाठी जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला दाखवतो. त्या साईडला ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर अजून निवांत शांत बसूया. आता थोडंसं खूप उशीर झाला, तर बसूया आता. भरपूर झालं, मला भरपूर झालंय म्हणल्यासारखं. जेवाचे वांदे झालेले तेवढे खाल्लं, तरी पण काय 700 रुपये दिलेत आपण, 760 रुपये दिले. ते सगळं पेड करायचं आपल्याला. तर मित्रांनो,
आता आपण त्या सेक्शन मधून आता या सेक्शन मध्ये ना इथे सगळे मोठ्या लोकांचे ऍक्टिव्हिटीज आहेत. आता आपण बघूयात इथं काय काय कसं नाही. चला या माझ्या मागे. तर मित्रांनो बघा इकडे साईडला तुम्ही बघू शकता या इथं सगळ्या मोठ्या लोकांची ऍक्टिव्हिटीज आहेत. आता त्या साईडला लहान जणांचं होतं आता मोठ्या जणांच्या. आता मी एक 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 राईड मी पण करून तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तर इथं नाही चढणार मी पण ती त्या साईडला राईड चांगली आहे तिथं कधी दाखवणार आहे मी. हे काय हे मिलिटरी नेटवर्क आहे. मिलिटरी नेटवर्क आहे. ह्याच्यावरून मिलिटरीचे जो ट्रेनिंग होत असतो ह्याच्यावरून ट्रेनिंग करतात ते आपल्याला पण आपण करू शकतो. ट्राय करू शकतो. हा मेन्शन केलेलं प्रत्येक ठिकाणी. ह्याच्यावर पण असं चढायचं असतं. काय असतं काय माहिती ह्याच्यावर चढायचं नसतं. हा असं चढायचं असतं. मी पण चढतो. चला ह्याच्यावर चढूया. चढलो की फास्ट. हे असं चढायचं असतं मित्रांनो. हे मज्जा येते पण काळजीपूर्वक तुम्ही ऍक्टिव्हिटी करा. या आपले छोटे फॉलो इकडे इधर आपले हे व्ह्युअर्स आहेत छोटेसे. त्यांनी 2-3 वेळा माझे व्हिडिओ बघितल्यावर आता विचारतोय. घाबरत विचारत होता कुठले व्हिडिओ बघितला तू? कोणचा व्हिडिओ देखा तूने? आता तेवढं लक्षात नाही. ठीक आहे. आता आपण हे राईड करूया. आता चेक करू कशा राईड आहे ती. और एक जाएगी लास्ट जा छोड़ो. हे लेकरं ना मला राईड करू दे नाही ते. त्याला लास्ट म्हणून मला रिक्वेस्ट करू लागले ते. तर खेळू देत लेकरांना काही विषय नाही. आपण पण खेळूयात. मी एकच राईड खेळणार आहे फक्त. काय जाते मैं गिरेगा क्या? मैं गिर गया इससे. कैसा गिरा? ये वजन से गिरता रहे सब लोगों. वजन से सही में? हाँ. मुझे चोट लगी. मुझे चोट लगी. सही में क्या? वो कौन गिरी? वो गिरी ये गिरी दोनों. कैसा गिरा तू? वजन. हाँ जाओ दे. पीछे से धक्का दे रहे थोड़ा सा. बस छोड़ अभी नीचे उतरता हूँ. लटक गए हमको. हाँ निकलता रे बेटा. हाथ दे मेरे को. बैठो खेलो. मज्जा तर खूप येते पण हे लेकरांसोबत खेळून अजून मज्जा झाली मला. क्रियाश तू खेळणार? तर आता आम्ही तिकडल्या ऍक्टिव्हिटीज करून घेतलेल्या आहेत. खूप मज्जा आली. त्यासोबत छोटे छोटे माझे व्ह्युअर भेटले इथे. तो म्हणतोय माझे खूप काही व्हिडिओ बघतोय म्हणतोय. तो तोनी स्वतः ओळखला मला. तर आता ह्या साईडला अजून ऍक्टिव्हिटीज आहेत. एवढ्याच ऍक्टिव्हिटीजला मला दम लागलेला आहे. तर बघू अजून कुठल्या ऍक्टिव्हिटीज मी अजून करू शकतो. बघू आता इथून किंवा ह्याला आपल्या व्हिडिओ हे दिसू तर दे तू. बघतो ते किती एवढं हे करतोय. माझ्या हातातून कॅमेरा घेतलाय तो. मी पण येतो तुझ्यासोबत. मी पण येतो. चल माझ्या मागे ये ना मग म्हणजे माझ्यासोबत लागशील तू. यो फुल जोश मध्ये आहे माझ्यासोबत. आता आम्ही हे ह्याला काय म्हणतात काय माहित आता यातलं ब्रिज चालल्यासारखं आहे. एवढं नॉलेज नाही आपल्याला हे सगळ्यांचं. टायर ब्रिज म्हणले जाते बघा त्याला. ते पण माहिती आहे. राईट टायर ब्रिज. टायर ब्रिज. वा 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 वा. तर मित्रांनो इकडेच आहे तिकडे साईडला पण सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. बघू शकता चक्कूचे झाड आहेत तिकडे. बघू शकता चक्कूचे नारळाचे झाड आहेत. हर एक झाडावरती ना काय असे
प्रिंट करून ठेवलेले आहेत तसे म्हणजे बरं वाटण्यासाठी. आता हे सगळं झालेलं आहे. आता फक्त आता आता आपण वाट बघताय ट्रॅक्टर राईड म्हणून असतो म्हणे, ट्रॅक्टर राईड असतो. आणि आता जेवायलाच सुरू झालेलं आहे. नाही ना, झालं ना सुरुवात? जेवण 3 ते 5:30 जेवणाचा टाइम असणार आहे. तर आता ते चालू झालेलं आहे. आता आपण जेवण करू. मग आता बघू आता घरचे काय म्हणतात तशा हिशोबाने चालणार आहे. आता ट्रॅक्टर राईड बघूया काय होतं. ट्रॅक्टर राईड घेऊयात. काही ऑर्केस्ट्रा सुरू झालेले आहेत. आणि आता हे झाल्यानंतर तुम्हाला इथलं इथलं जे ओनर आहेत त्यांची एक रिक्वेस्ट होती की त्यांचं जो किचन आहे ना, जो किचनमध्ये एवढ्या सगळ्या लोकांचं मॅनेजमेंट त्यांचे घरचेच करतात असं म्हणलेले आहेत. तर त्यांचं थोडंसं तुम्ही इंटरव्ह्यू घ्या असं त्यांनी मला बोललेले आहेत. तर हे खरं तर चांगलीच गोष्ट आहे. माझ्या मनात पण होतंच घ्यायचं, पण त्यांनी सुद्धा रिक्वेस्ट केलेले आहेत. त्यांनाही थोडंसं घ्यायचं. आपल्याला तेच तुम्हाला सांगणार होते की त्यांनी कशी काय सगळं एवढं मॅनेजमेंट करतात नाही का. कारण की एवढे लोक डेलीचे येतात, त्यांच्या जेवणाची सगळं व्यवस्था त्यांनी एकटे आत करत असतात. त्यांच्यासोबत हाताखाली आहे ती बायका, तरी सुद्धा ते मॅनेजमेंट किती लागतो काय नाही हे पण एक कला आहे मित्रांनो. एवढं लोकांचं कसं मॅनेजमेंट करू नये करायचं पाहिजे. आणि ते फूड म्हणजे जेवण हे वेस्ट होऊ नये हे पण महत्त्वाचा विषय आहे. हे सगळं बघू. आता त्यांच्याशी पण भेटू, त्यांनाही विचारू कसं मॅनेजमेंट करतात, त्यांच्याही थोडंसं गप्पा मारूया आपण. ठीक आहे. तर मित्रांनो हे सगळं किचन आहे, इथली किचन एरिया आहे. थोडं सगळ्यांचं हे आहे ते म्हणजे सगळं इथं मॅनेजमेंट होतो. भजी वगैरे बनवत असतो सगळं काही. सगळं इथं हायजेनिक पद्धतीने बनलं जातं बघू शकता तुम्ही. आणि हे आहे तिथले जे सगळं किचन हँडल करतात. हे किचन हँडल करतात. म्हणजे तुमचं नाव काय? ज्योती भंडार कोठेकर. काय? ज्योती भंडार कोठेकर. ज्योती भंडार काकूकर आहे ते. तर याने सगळे मॅनेजमेंट करतात. जितकेही आपले पर्यटन येतात हुरडा खाण्यासाठी, हुरडा पार्टी बनवण्यासाठी, तर इथल्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था यांच्या हातात असतो. यांच्या हाताखाली किती बायका आहेत? 25 बायका. 25 बायकांना घेऊन त्यांनी एकटे सगळे हँडल करतात. कसं काय हँडल होतं तुम्हाला माहिती? सगळं मॅनेजमेंट म्हणजे असं काही नुकसान म्हणजे रोजचं किती बनलं जातं तुमचं? रोज 100-200 लोक असतात. शनिवार रविवारी करते असते. रविवारी गर्दी, शनिवार रविवारी गर्दी असते. हा. किती चपात्या आणि भाकर बनल्या जाते? तसं काय सांगतात नाही. अंदाज तेवढंच. अंदाज तरी किती? 700-800 पोळ्या लागतात. 700-800 पोळ्या वगैरे लागतात. भाजी वगैरे सगळं मिळून. तर त्याची तुम्हाला अंदाजे कसे येतात की तुम्ही एवढं सगळं यांना पुरायलाच पाहिजे नुकसान न होण्यासारखं? आम्हाला आधी फोन करून सांगतात लोक ना अच्छा. एवढे लोक आहेत ते अंदाज करतो. ओके. नाही व्यवस्था तर चांगली असते तुमची. तर मित्रांनो बघू शकता की एवढं सगळं एकटे मावशी हँडल करतात. त्यांच्या हातातले तेवढे 20 बायका आहेत, त्यांना सगळ्याला घेऊन त्यांनी करतात. तर म्हणले तर त्यांना एकदम परफेक्टली नियोजन आहे त्यांचा. कारण कुठलीही गोष्ट त्यांना असं गेज लावायची गरज पडत नाही. त्यांना परफेक्टली सगळं करू शकतात. तर हे पण एक कला आहे की एवढं सगळं करण्याचं. रोजचं 100-200 लोकांचं जेवण करणं हे पण खूप अवघड आहे. तर आता आम्ही चाललोय ट्रॅक्टर राईड करण्यासाठी शेवटी. तर प्रियांचं खूप हट्ट होतं ट्रॅक्टर राईड करायचं. तर आता एक काका आपल्याला ट्रॅक्टर राईड करणार आहे. ते एक ट्रॅक्टर राईड मारू मग जेवणासाठी बसूया आता आपण. या आमचा छोट्यावर माझं का पिछा सोडतच नाही आहे. आता तू पण एक चॅनल बनव. बनवतो ना. तर मित्रांनो आत्ताच आमचं झालेलं आहे राईड कम्प्लीट. तर आता आपल्याला राईड कम्प्लीट करणार आहे त्यांच्याशी भेटू. आणि त्याने हे छोटंसं व्लॉगर आहे ते आत्ताच सुरुवात केलेलं आहे. त्याने हे व्लॉगिंग वगैरे केलेलं आहे. काय नाव तुमचं? माझं नाव तेजस शिंदे. तेजस शिंदे. तुमचं चॅनलचं नाव काय? हे मुन्ना ड्रायव्हर मुन्ना म्हणून आहे. मुन्ना ड्रायव्हर म्हणून आहेत नक्की का? कारण तुम्हाला आता हे दाखवण्याचं कारण सांगतो तुम्हाला की ह्याने आता प्रयागराजला जिथं महाकुंभ मेळावा चालू आहे तिथे हे बाईक वरती जाणार आहेत. आणि ते पूर्ण जर्नी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यांच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाऊन ह्यांना पण हेल्प करा तुम्ही. मस्त राईड झाली. धन्यवाद. चला आता आपण जेवायला जाऊयात आता. चला मित्रांनो इथे भारतीय बैठकीची व्यवस्था केलेली आहे जेवणासाठी आपल्याला. तुम्ही बघू शकता.
तर इथं या ठिकाणी येऊन जेवायला येऊ बसता तुम्ही. कारण आता आपल्याला अजून जेवायची वेळ आहे, अजून सुरुवात झालेली नाही या वेळेसाठी. आणि इथं टेबलवर पण तुम्ही बसू शकता या साईडला, ठीक आहे. तर हे सगळं इथं बसून पण बसू शकता. ज्याला आपल्याला भाती बैठक हवा आहे तर त्यांनी इथं खाली येऊन बसू शकता. आणि आपलं टेबलचं व्यवस्था पाहिजे असेल तर टेबलवरतून येऊन जेवू शकता. जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला इथं बसून जेवण्याची व्यवस्था सगळं करण्यात आलेलं आहे. तर आता जेवायला सुरुवात करत आहे. तर सेल्फ सर्व्हिस आहे, घ्यायचं आपल्याला. घेतो. अरे वा, आपली सोलापूरची स्पेशल हुग्गी हुग्गी माझं आवडतं. द्या ना, एक का द्या. शेंगापोळी पण आहे, एक शेंगापोळी घेतो. आणि एक पापड आणि एक कडक भाकर अर्धी. कडक भाकर अर्धी. नको नको, सबस्क्राईब पण केला. ऑल बेल आयकॉन कर की ऑल करायचं. आता तू दिसणार, तू आता हवा करणार आता व्लॉग मध्ये. ये चल ये. तर मित्रांनो, आता ताट वाढून घेतलेलं आहे. सेल्फ सर्व्हिस होता. खूप सगळं गावठी पद्धतीनं असलेलं जेवण आहे. तुम्हाला सांगतो बघा, एक कडक भाकर आहे, पापड दिलेला आहे. आणि हे म्हणतात त्याला काय म्हणतात, डाळ कांदा असल्यासारखं एक पेंटपाला इथलं गावठी पद्धतीचं आहे. आणि भजी दिलेलं आपल्याला. आणि सॅलडसाठी फक्त काकडी आहे. आणि हे पूर्ण प्रॉपर हायब्रिड पापड हे नाही हा काकडी. तर मित्रांनो, एकदम मस्त, जे मला आवडतं गावठी, पूर्ण गावरान काकड आहे. आणि हे शेंगा चटणी. आणि हे सगळ्यात फेमस सोलापूरचं हुग्गी, हे सगळ्यांनाच माहिती आहे, ठीक आहे. हे माझं पण आवडतं. आणि हे आहे आमटी, दही आणि वांग, भरलं वांग आहे. हे सगळं आहे. आता हे सगळं मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो एक एक. जास्त तर खाऊ शकत नाही आता मी, भरपूर जेवण झालेलं आहे. पहिलं गोड न सुरुवात करूयात. अति उत्तम, जास्त गोडवा पण नाही हा, एकदम व्यवस्थित. खोबरं वगैरे भरपूर आहे. खीर झालेला आहे. तर आता हे डाळ कांदा असतो, हे खाऊया, इथलं गावठी पद्धत. कडक भाकर आणि डाळ कांदा एकच नंबर, खूप छान आहे. आणि हे भजी, कांदा भजी आहे, मस्त. त्यासोबत दही तर आहे, ते तर छानच आहे. आणि इथं सोलापूरचे युनिक टेस्ट आहे. हे दही आहे ना, या दहीमध्ये ना शेंगाची चटणी घालून जेवणं, इथली जास्त परंपरा आहे मित्रांनो. शेंगा चटणी, दही आणि कडक भाकर, हे खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. कारण माझंही आवडतं आहे. एकदा तुम्ही पण टेस्ट करा, खरंच खूप छान लागतो. खूप दिवसांनी खाल्लो असं. आता राहिले भरलं वांग, चपाती बघा मित्रांनो, एवढी मोठी चपाती आहे. एक चपाती आता थोडीशी हे केली, एवढी मोठी चपाती, बापरे. एका चपातीचा माणूस आउट व्हायला पाहिजे. आता आपण हे खाऊन घेऊ. प्रॉपर गावातलं, खेड्यात बसून जेवण करण्यासारखं टेस्ट आहे मित्रांनो. सगळं काही अति उत्तम आहे. माझा रेफरन्स करतो तुम्हाला, ते एकदा नक्की येऊन भेट द्या. वन डे पिकनिक साठी तर एकच नंबर आहे. फॅमिली वन डे पिकनिक साठी तर एकच नंबर आहे. कधी सोलापूरला आलात तर अभिषेक माळाला येऊन भेट दिल्याशिवाय राहू नका, ठीक आहे.
तर मित्रांनो जेवण वगैरे करून माझं झालेलं आहे. आता जेवण खूप सुंदर होता, एकदम चविष्ट पूर्ण गावठी पद्धतीनं. आणि आता आपल्याला जेवण झाल्यावर मित्रांनो आपल्याला इथं प्रोव्हाइड केलं जातं पान, जे की खायचं पान असतं ते पान खाऊ शकतो आपण. जाताना पान देतात आपल्याला खाण्यासाठी पान. काका जेवण एक नंबर होतं, सुंदर होतं, खूप व्यवस्थित, मन प्रसन्न झालं बाबा. ते जे ओनर आहे ते सगळ्या सुखसुविधा व्यवस्थित आहे. तुमचं सर्व्हिस एक नंबर आवडला बाबा, आवडला. त्या मित्रांनो तुम्हाला इथं यायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इथला ॲड्रेस देतो, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. कधी तुम्हाला फॅमिलीसोबत येऊन वन डे पिकनिकसाठी तुम्ही 100% इथं येऊ शकता. मग त्यांच्या ॲडव्हर्टिजिंगसाठी हे त्याचे फोटो मी तुम्हाला स्क्रीनला बाजूला लावून देणार. आणि आपल्या इथं काही घरातले मेंबर्स राहिले असेल तर त्यांच्यासाठी हुरडा घेऊन जायचा असेल तर तुम्हाला इथं पार्सल हुरडा पण भेटतो, पण ते त्याचे वेगळे चार्जेस द्यावे लागतात. पण मी पण घेऊन जाणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आज आपण इथंच थांबूया. आपलं माझं झालेलं आता आहे, आजची पूर्ण पार्टी झालेली आहे. तर आता इथून मी निघणार आहे. तर भेटूया असंच एका पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मला खूप आवडलं इथलं. ठीक आहे. चल भेटू पुढच्या व्हिडिओवर. चला, अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. ओके, चला बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.